हॅलो, रायरेसवरचा ट्रेक करतोय. वरती पायऱ्या बघा आणि खालून आलो आहे आम्ही तिकडची पण वाट बघा. कसा मस्त नजारा आहे ना. बट खूप छोटा ट्रेक आहे, अर्ध्याच तासाचा, पण एवढ्यातच पाय गळलेत कारण डायरेक्ट खडी चढाई आहे आणि खूप मजेशीर आहे. आरामात येऊन 2 तासामध्ये 2.5 तासामध्ये सगळं फिरून मजेशीर जाऊ शकतो आपण. डायरेक्ट इतक्या सरळ शिड्या लावणाऱ्यांची कमाल आहे बाबा. वरी चढताना भीती वाटते बघा. या शिडीच्या खाली इकडं बघा जुनी एक शिडी होती जी छोटी होती, त्याच्याहून चढायला तर खूपच म्हणजे इंटरेस्टिंग असेल, पण फाटत पण असेल बऱ्यापैकी. वरती बघा कसं जायचं आहे आणि हा खालचा मार्ग. पण आत्ता जरा मोठी शिडी लावली, जाणं सहज सोपं आहे पण धाप भरते. वरती आलोत आणि माझ्या पाठीमागं बघा फुलांची झाडं, पठार आहे, नॅचरल पठार आहे, कर्दळीसारखं झाड आहे, बट त्याला फूल येतं बघा. हे अशा प्रकारचं, याला काय म्हणतात मला तर माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असं मस्त पठार आहे रायरेश्वरवर आणि सध्या फुलांचं व्यवस्थित टायमिंग नाही आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पूर्ण पठार फुलांनी फुललेलं असतं. अगदी काश पठारापेक्षाही भारी व्ह्यू इथला असतो. काश पठार आता फक्त नावाला राहिलं आहे कारण तिकडं पहिल्यासारखी फुलं येत नाही आता. खूप हिंमत करून बसलो इथं, तशी फाटते माझी, भीती वाटते, पण असं जबरदस्त आहे बघा. खाली छोटा वॉटरफॉल वाहतोय आणि इथून पलीकडं डायरेक्ट दरी आहे. पण सेफ जागा आहे कारण हा जो खडक आहे ना हा खूप मजबूत आहे आणि याला असे क्रॅच असल्यामुळं पाय वगैरे सटकणार नाही ह्याची मला गॅरंटी आहे, म्हणूनच बसलो आहे. वाव, लेक आहे छोटासा आणि सगळे फुलं फुलायला चालू झालेत. पुढच्या महिन्यामध्ये जबरदस्त व्ह्यू असणार इकडं. एवढ्या उंचीवरती अशा प्रकारचा लेक आहे बघा. नॅचरल लेक आहे एक छोटासा, पण अगदी याला बघून आहे ना मला खेचीपेरी लेकची आठवण आली सिक्कीममधल्या. खरंच याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे तो, पण किती ट्रेक करत आम्ही तिथं गेलो होतो ना, तशा प्रकारे इथं आल्यावर ही फुललेली फुलं आणि हा लेक बघून खरंच बहारून गेलो मी. आजचा दिवस आहे ना खूप आनंदमयी गेला आणि जीवनामध्ये आनंद शोधणे हाच एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. बाकी काय चालतच राहील.